नमस्कार. आज आपण रमजान ईद स्पेशल गुलगुले बनवणार आहोत. कारण रमजान ईदला गुलगुलेही आवर्जून बनवलेच जातात. तर त्यासाठी आपण हे बनवलेले आहेत. पाहू शकता अतिशय मस्त आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. सोपे आहेत करायला सुद्धा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी आपण एक पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. या गुळाचा पाक वगैरे करायचा नाही. थंड पाण्यामध्ये सुद्धा गूळ वितळून घेऊ शकता, परंतु तसा वेळ लागतो म्हणून आपण फक्त हे पाणी गरम करून अगदी गूळ वितळवून घेणार आहोत. आणि गूळ या ठिकाणी वितळलेला सुद्धा आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे आपल्याला पाणी थंड होऊ द्यायचं आहे. आता पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची आहे. त्याचबरोबर बडीशेपसुद्धा घालायची आहे. यामुळे याला खूप छान अशी चव येते. आणि बडीशेप थोडीशी मी हातावरती अशी चोळून घातलेली आहे, त्यामुळे अतिशय मस्त अशी टेस्ट लागते. त्यानंतर मीठ घालायचं आहे. थोडंसं गोड पदार्थामध्ये मीठ घातल्यानंतर चव जी आहे ती आणखी वाढते. आणि आता आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. त्यानंतर आपलं पाणीसुद्धा गुळाचं थंड झालेलं आहे. हे आपल्याला गाळून घालायचं आहे. त्यामुळे जर गुळामध्ये काही जर खडे वगैरे असतील तर ते बाजूला होतात. तर आपण असं करून आता सर्व पाणी जे आहे ते घालणार आहोत. आणि जर आपल्याला वाटलं की आणखी हे पाणी कमी पडतंय तर मग आपल्याला थोडंसं थंड पाणी याच्यामध्ये साधं पाणीच घालायचं आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. खूप घट्टही नाही आणि पातळ नाही. थोडंसं मला पाणी कमी पडल्यासारखं वाटलं म्हणून मी याच्यामध्ये 1 चमचा पाणी घातलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि असं खूप पातळही नाही आणि घट्ट नाही, अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. आता आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे. आपण याच्यावरती झाकून देऊन 15 मिनटं हे पीठ भिजत ठेवणार आहोत. 15 मिनटानंतर आपल्याला हे पीठ जे आहे ते पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आता आपल्याला खायचा सोडा आहे तो घालायचा आहे. साधारणतः पाव चमचा एवढा घातलेला आहे. सोडा थोडासा जास्त घालायचा भजीपेक्षा, कारण हे गव्हाचं पीठ आहे. त्यामुळे जर सोडा कमी पडला तर ही गुलगुली आहेत ते आतमधून छान अशी त्याला जाळी पडत नाही. त्याच्यामुळे थोडंसा जास्त घालायचं आहे. आणि आपल्याला पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवलेलं होतं. आता आपल्याला याच्यामध्ये गुलगुले आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. गुलगुले हे गोल आकारच असतात. तर याच्यामध्ये आपल्याला जर हे पीठ गव्हाचं असल्यामुळे हाताला चिटकतं, तर चिटकू नये म्हणून आपल्याला थोडासा पाण्यामध्ये बोटं जी आहेत ती बुडवून घ्यायची आहेत. पाण्यामध्ये आपण हात बुडवल्यामुळे हे पीठ जे आहे ते हाताला चिटकत नाही आणि आपल्याला गुलगुले सोडायला सोपं जातं. तर पाहू शकता आपण तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि आत्ताच आपल्याला त्याला जाळी पडल्यासारखी दिसत आहे. म्हणजे आपलं पीठ जे आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर अगदी मस्त असे चवीला लागतात. करायला तर खूप सोपे आहेत. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि खायला अप्रतिम असे लागतात. याला तुम्ही गोड भजीसुद्धा म्हणू शकता. तर आपल्याला ही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. आणि तेलसुद्धा ही जी भजी आहेत, गोड भजी किंवा गुलगुले हे सोडताना अगदी कडकडीत गरम नसावं, नाहीतर वरून करपल्यासारखे होतात आणि आतमधून तसेच राहतात. तर आपल्याला या रंगापर्यंत येऊपर्यंत ही गुलगुली आहेत ती छान असे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, म्हणजे छान वरून कुरकुरीत होतात आणि आतमधून मऊ अशी हे गुलगुले जे आहेत ते तयार होतात. तर आता छान असे आपले तळून झालेले आहेत. काढून घेऊया. शक्य होईल तेवढं आपल्याला तेलसुद्धा याचं नितळून घ्यायचं आहे. आणि एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. अगदी सोपे आहेत आणि सर्वांनाच आवडतात. आमच्या घरी तर अगदी सर्वांना आवडली, लगेच संपूनसुद्धा गेली. तुम्हीसुद्धा नक्की ही ट्राय करा. नक्कीच सर्वांना आवडतील. लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत. आता आपण राहिलेले जे आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर बाकीचे सुद्धा आपण हे छान असे तळून घेतलेले आहेत. पाहू शकता किती मोजक्या साहित्यामध्ये झटपट असा आपला हा पदार्थ तयार झालेला आहे. तर सर्व जे गुलगुले आहेत ते मस्त असे तयार झालेले आहेत. आणि मी एक तोडूनसुद्धा दाखवणार आहे. मस्त असे वरून कुरकुरीत आतून जाळीदार अशी ही आपले गुलगुले तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.